गेल्या काही दिवसांपूर्वी सर्व प्रसार माध्यमांमध्ये एकच गोष्ट वारंवार पाहायला मिळत होती। सगळीकडे एकच चर्चा होती आणि ती म्हणजे राज ठाकरे हे महायुतीत दाखल होणार असल्याची। राज ठाकरे दिल्लीमध्ये गेले, अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट झाली, चर्चा झाली। त्यानंतर मनसे महायुतीत सामील होणार म्हणून जोरदार चर्चा सुरू झाली। परंतु अचानक असं काय झालं की मनसेच्या महायुतीत सहभागी होण्याच्या प्रक्रियेला अचानक ब्रेक लागला। मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा एकाएकी का थांबल्या? घोडं नेमकं कुठं अडलं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात महायुतीत मनसे सहभागी होणार म्हणून जोरदार चर्चा होत्या। गेल्या काही महिन्यात या संदर्भातल्या हालचालींना वेग आला होता, मात्र आता या चर्चा थंडावल्यात। याबाबत दोन्ही बाजूकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नसलं तरी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास राज ठाकरेंनी नकार दिल्यानं मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्याच्या चर्चा थांबल्या, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। सध्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षात जागा वाटपासाठी वेगवान घडामोडी होत आहेत। अजूनही काही जागांवरील उमेदवार जाहीर होणं बाकी आहे। अशा स्थितीत भाजपला देशात 400 जागांचं ध्येय पार करण्यासाठी महाराष्ट्रात मनसेलाही सोबत घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या। या संदर्भात स्वतः राज ठाकरे आणि अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट झाली, तर दुसरीकडे महायुतीतील राज्यातील प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे। मात्र या सगळ्या चर्चेनंतर पुढे ठोस असं काहीच घडताना दिसत नाही। आता तर चर्चाही थांबल्यात। त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे काय भूमिका घेणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। महायुतीमध्ये मनसेने सामील व्हावं म्हणून आतापर्यंत काय काय झालं याचा जरा आढावा घेऊयात। अगदी सुरुवातीच्या पातळीवर मनसे, भाजप व शिवसेना नेत्यांची युती संदर्भात प्राथमिक चर्चा झाली। त्यानंतर मनसेच्या काही नेत्यांनी राज्यातील दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली। यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली। दिल्लीतून या संदर्भातला ग्रीन सिग्नल आल्यानंतर राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली। महाराष्ट्रातील लोकसभा जागांवर प्रचार करण्यासाठी मनसेने देखील मदत करण्याचे ठरवले। यामध्ये तिन्ही पक्षांमध्ये 3 प्रस्तावावर चर्चा झाली। या चर्चेत मनसेने दोन्ही पक्षांकडे 3 जागांची मागणी केली। शेवटी मनसे 2 जागांवर आली आणि आता त्यानंतर एका जागेवर दोन्ही पक्षाकडून मनसेला ग्रीन सिग्नल मिळाला। मनसेने भाजपच्या किंवा शिवसेनेच्या चिन्हावर लढावं ही भाजपची अट होती। खास करून हा आग्रह एकनाथ शिंदेंचा होता, पण तो राज ठाकरेंना मान्य नव्हता। मनसेने लोकसभा लढवू नये हा दुसरा पर्याय मनसेला देण्यात आला। त्याऐवजी मनसेला राज्यसभा किंवा विधान परिषदेत जागा दिल्या जातील, पण त्यावरही मनसे राजी नसल्याचं बोललं जाते। सगळी चर्चा झाली, मात्र एकमेकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं मनसे महायुतीत सहभागी होण्यासंदर्भातली बोलणी थांबल्याचं चित्र सध्या आहे। चर्चा थांबल्या असल्या तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। काही दिवसात मनसेच्या महायुतीमधील सहभागाबाबत स्पष्ट निर्णय होईल, असं दोन्ही बाजूंनी सांगण्यात येते। राज ठाकरे यांची या गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये सभा पार पडणार आहे। या सभेमध्ये ते महायुतीतील सहभागासंदर्भात काही भाष्य करणार का आणि दिल्ली भेटीत नेमकं काय घडलं हे मनसैनिकांना सांगणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।